तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद हे स्वीकारतील अशी आम्हाला खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, आपण पाहतो एकनाथ शिंदे शपथ घेणार का याबाबत संभ्रम कायम आहे। दुसरीकडे उदय सामंत सुद्धा म्हणतायत की एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करतील, उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील, आम्हाला खात्री आहे। शिवसेनेचा निर्णय का होत नाहीये, नेमका का विलंब लागतोय? आता उदय सामंत यांची जी पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी माध्यमाला जे सांगितलं त्यातनं एक तर स्पष्ट झालेलं आहे की अजूनही त्यांच्याच पक्षातल्या सदस्यांना, जे मंत्रिमंडळातले सदस्य आहेत, त्यांना हे माहिती नाही आहे की उपमुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत की नाही। आता त्यांच्याकडची जी पत्रिका आहे, कारण तीनही पक्षाच्या पत्रिका आता आपण जर बघितल्या तर भाजपच्या पत्रिकेवरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा आणि इतर दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे। अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं जी पत्रिका निमंत्रण म्हणून पाठवण्यात आली आहे त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार यांचा स्पष्ट उल्लेख आहे। परंतु आता शिवसेनेची जी पत्रिका आहे त्याच्यामध्ये हा जरूर उल्लेख आहे की शपथविधी सोहळा श्री देवेंद्र फडणवीस यांचा महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा, इथे उल्लेख जरूर आहे, परंतु ते उपमुख्यमंत्री हे स्वतः एकनाथ शिंदे असतील का याचा उल्लेख नाही आहे। आणि कालच आपण बघितलं की जेव्हा ही पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्येच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर विनंती केली होती की आमची अशी आग्रहाची विनंती आहे की एकनाथ शिंदे यांनी या सरकारमध्ये सहभागी व्हावं। आणि तेव्हाच ती ठिणगी पडल्याचं, म्हणजे ती ठिणगी विझलीच नसल्याचं स्पष्ट झालं होतं की ज्याच्यातनं एकनाथ शिंदे हे स्वतः सांगत होते की मी या सरकारमध्ये सहभागी होणार आहे की नाही याबद्दल अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे। संध्याकाळी आमच्या उशिरापर्यंत बैठका होतील, त्यानंतर हा निर्णय घेऊ। म्हणजे ज्या कारणासाठी एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नव्हते ते कारण अजूनही त्यांचं समाधानकारक असं त्याच्यावरती उपाय नाही आहे सुचलेला असं दिसतं आहे। अन्यथा आता उदय सामंत की जे अत्यंत जवळचे म्हणून एकनाथ शिंदे यांचे ओळखले जातात त्यांनी माध्यमाला स्पष्ट शब्दात सांगितलं असतं की हो, एकनाथ शिंदे हे शपथविधी घेत आहेत आणि त्या शपथविधीच्या सोहळ्याला ते उपमुख्यमंत्री म्हणूनच हजर असतील। आता भारतीय जनता पार्टीच्या काही गोटातल्या मंडळींशी मी बोललो की अशा पद्धतीची पत्रिका आहे ज्याच्यामध्ये उल्लेख नाही, तर तीही मंडळी अजूनही संभ्रमात आहेत। अर्थात वरिष्ठ जे भाजपचे नेते आहेत त्यांना याबद्दलची सुस्पष्टता असेलच, देवेंद्र फडणवीस यांना असेल, जी केंद्रीय नेतृत्व आहे भाजपचं त्यांना असेल, परंतु या क्षणाची सर्वात मोठी बातमी हीच आहे, अजूनही एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होणार का याबद्दलची संदिग्धता कायम आहे। सकाळी या संदर्भातल्या बातम्या अशा आल्या की काल जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली, साधारणतः 40 मिनिट हे ते दोघंच आपापसामध्ये बोलत होते, चंद्रशेखर बावनकुळे सहित बाकीची सगळी मंडळी ही त्या अँटी चेंबरमध्ये नव्हती। आणि आपल्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या एकनाथ शिंदे यांनी मांडल्या। विशेषतः त्यांचं असं मत होतं की 10 आपल्या बाजूच्या आमदारांचा शपथविधी सोहळा व्हावा आणि त्यांना जे पदं अपेक्षित आहेत त्या पहिल्या 3 मधलं एक तरी खातं त्यांच्याकडे मिळावं। त्यानंतर अशी माझी माहिती आहे की ह्या संदर्भामध्ये माझा फारसा आक्षेप नाही आहे, पण मी ही गोष्ट पार्टी हायकमांडला सांगतो अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि ते तिथून परत आले। आणि आत्ता त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं ह्या पत्रिका बाहेर आल्यात आणि जशी भाषा उदय सामंत बोलत आहेत त्यातनं आत्ता मला असं दिसतं आहे की मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये त्यांनी विनंती करून सुद्धा एकनाथ शिंदे हे सहभागी होतील का हे गणित अजूनही सुटलेलं नाही। 1:30 वाजलेलं आहेत, 4 वाजता स्थानापन्न व्हायचं आहे, 5:26 या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल आणि पुढच्या 2-3 तासामध्येच याबद्दलची स्पष्टता नाही आली तर मग मात्र एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये स्वतः सहभागी होतील की नाही याबद्दलचं कन्फ्युजन आहे। कन्फ्युजन एवढंच आहे की ते स्वतः सहभागी होतील का, कारण काल जी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचा श्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा आहे अशा पद्धतीचा भाव त्यांनी व्यक्त केलेला आहे। प्रश्न फक्त एवढाच आहे की ते स्वतः सरकारमध्ये सहभागी होतात का, जी भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे। निश्चित। आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा राहुल। त्यांनी असं म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही तर मंत्रीपद घेणार नाही असं सुद्धा म्हटलं। आणि अवघे काही तास शिल्लक असताना, अवघ्या काही तासांवर हा शपथविधी ठेपलेला असतानाच नेमकं हे प्रेशर टॅक्टिस नाही तर नेमकं काय हे स्पष्ट होणं गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।